जय जिजाऊ. संभाजी ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनानिमित्त आज ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. माझ्याबरोबर संभाजी ब्रिगेडचे सरचिटणीस सुभाष बोरकर, आमचे खजिनदार अमोल काटे, प्रदेश कार्याध्यक्ष सुधीरभाऊ भोसले आणि उपाध्यक्ष रमेश अण्णा हांडे, संघटक अजयसिंह भोसले. संभाजी ब्रिगेड 1997 पासून महाराष्ट्रात कार्यरत झाली. 2022ला संघटनेची 25 वर्षे पूर्ण होत असल्यामुळं पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट येथे आम्ही रौप्य महोत्सवी अधिवेशन ठेवलेलं आहे. या अधिवेशनामध्ये संघटनेचा जो 25 वर्षाचा कार्यकाळ आहे त्याचं सिंहावलोकन करणे आणि भविष्याची दिशा देणे असा हेतू आहे. आणि म्हणून संभाजी ब्रिगेडच्या या अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्यांदा एक उद्घाटन सत्र असेल, ज्याच्यामध्ये छत्रपती घराण्याचे प्रतिनिधी उद्घाटनाला येतील. तंजावरचे आबाजीराजे भोसले, त्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, उद्योजक, विविध साहित्य क्षेत्रातील लोक या कार्यक्रमाला उद्घाटनाला उपस्थित राहतील. पहिलं सत्र जे आहे ते संवाद बहुजन समाजाशी, याच्यामध्ये विविध जाती समूहाचे SC ST OBC अल्पसंख्याक महाराष्ट्र स्तरावर काम करणाऱ्या संघटनेचे प्रमुख प्रतिनिधी यांना आम्ही निमंत्रित करतोय. कारण बहुजन समाजाशी मधल्या काळामध्ये काही कारणाने निर्माण झालेले समज, गैरसमज दूर करणे आणि बहुजन समाजामध्ये एक ऐक्याचं वातावरण तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. जसं की मराठा क्रांती मोर्चानंतर आरक्षणाची मागणी जोर धरायला लागली, तर OBC समाजामध्ये एक गैरसमज आणि असंतोष निर्माण झाला होता. तो दूर करणं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं वाटतं, संघटनेच्या दृष्टीने महत्त्वाचं वाटतं. किंवा ॲट्रॉसिटी कायदा जो आहे, तर ॲट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराबाबतीत भूमिका होती, परंतु तो पूर्णतः रद्द करावा अशापर्यंत तो मागणीचा सूर गेला होता असं मानण्यात येतं. परंतु त्यामुळं दुखावलेला जो आमचा बहुजन समाजाचा मोठा घटक आहे त्यांना परत एकत्र करण्याच्या दृष्टीने आणि म्हणून मागच्या 25 वर्षाचे अनुभव लक्षात घेता आम्ही बहुजन समाजाशी संवाद साधण्यासाठी त्याचे प्रतिनिधी साधारणपणे 30 लोक अपेक्षित आहे. त्यांचा सगळ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे आणि प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्याबरोबर चर्चा आणि त्यातले 3 लोक आपली भूमिका मांडतील. दुसरं जे सत्र आहे ते आरक्षणाकडून अर्थकारणाकडं. आपण जर बघितलं तर 1982ला मुंबईमध्ये निघालेला अण्णासाहेब पाटलांनी काढलेला मोर्चा आणि त्या मोर्चानंतर स्वतःला अण्णासाहेब पाटलांनी संपवलं, ते हुतात्मा झाले आरक्षणासाठी. तर 82 पासून 2022 पर्यंत 40 वर्ष झाले, परंतु मराठा आरक्षण नावाची जी गोष्ट आपण मागणी करतोय, एका जातीसाठी आरक्षण कायद्याने घटनेने देता येत नाही. परंतु दुसरीकडं मंडल कमिशनप्रमाणे आपल्याला आरक्षण कुणबी म्हणून त्याच्यामध्ये मराठा कुणबी मराठाचा समावेश झाला आणि अलीकडंच 103वी घटना दुरुस्ती ही आर्थिक निकषाची म्हणजे EWSची मान्य झाली, सुप्रीम कोर्टाने मान्य केली आणि ती लागूही झाली. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड म्हणून आम्ही कुठल्याही आरक्षणाच्या आंदोलनामध्ये काही सहभागी होणार नाही. आमचा त्याला काही विरोध असायचं काही कारण नाही. परंतु जगभर मंडल कमिशन 90ला आलं आणि 91ला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण, जगामध्ये निर्माण झालेल्या संधी, उपलब्ध असलेल्या नोकऱ्या, उद्योग व्यवसायाच्या संधी, तंत्रज्ञान, या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आपल्याकडे दुर्लक्ष झालेलं मला दिसतंय. जसं सिंधी, गुजराती, मारवाडी, अगरवाल, गुप्ता समाज आपण व्यवसायामध्ये दिसतो, तसं महाराष्ट्रातला मराठी समाज दिसत नाही. आणि म्हणून समाज आता अर्थकारणाकडे वळला पाहिजे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी आम्ही अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलुका आपला, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन हा विचार आम्ही विस्तारित करत आहोत. कारण शिवाजी महाराजांनी 6 जून 1674ला राज्याभिषेक केला, त्यावेळेस तंजावरपासून पेशावरपर्यंत आपल्या राज्याची कल्पना केली. आता 21व्या शतकामध्ये आपण बहुजन समाजातल्या बहुसंख्य लोकांनी आता जगभर उद्योग व्यवसायासाठी जावं, याच्यासाठी आरक्षणाकडून अर्थकारणाकडं. कारण 21व्या शतकामध्ये
अर्थकारण ही काळाची गरज झालेली आहे, या विषयावर चर्चा ठेवणार आहेत. त्याच्यामध्ये अनेक उद्योगपती, अनेक मार्गदर्शक येणार आहे. चांगल्या प्रतीचे आयडॉल्स असलेल्या उद्योगपतीचे सत्कार केले जातील आणि त्यामध्ये चांगलं मार्गदर्शन होईल अशी आम्ही काळजी घेतोय. समारोपाचं सत्र मात्र संघटनेच्या दृष्टीने, बहुजन समाजाच्या दृष्टीने अत्यंत भावनिक आहे. ऋषितुल्य व्यक्ती असलेल्या, ज्या आमची प्रेरणा आहेत आजच्या काळामध्ये, ज्यांनी शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा विचार जिवंत ठेवला, महाराष्ट्राला सांगितला, ते डॉक्टर आ साळुंके सर, ज्यांनी बुधभूषण नावाचं पुस्तक लिहिलं. त्यानंतर त्यांनी बळीवंश लिहिला, महाभारतातील स्त्रिया, चारवाक, अशी 40 पुस्तकं ज्यांनी लिहिली आणि आम्हाला अनेक गोष्टीची ओळख करून दिली. त्यानंतर डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी शाहूचरित्र लिहिलं. शाहू स्मारक ग्रंथ त्यांचा प्रसिद्ध आहे. त्यांनी संभाजी महाराजांवर लिहिलं, ताराराणींवर लिहिलं. अनेक चांगले ग्रंथ त्यांनी जवळपास 41 पुस्तकं लिहिली. इतिहासाचे ते अभ्यासक आहेत. ते कोल्हापूरचे आहेत. आ साळुंके सर सातारचे आहेत. आणि मामा देशमुख, ज्यांच्यामुळं चळवळीतले मुलं लिहायला, वाचायला, विचार करायला लागले, इथला सांस्कृतिक लढा समजायला लागले. मामा देशमुख हे नागपूरचे आहेत. या तिघांचाही एकत्रित सत्कार पूर्वी कधीच झाला नाही. ही एक खूप मोठी ऐतिहासिक गोष्ट आहे चळवळीच्या दृष्टीने. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर आणि लोकनेते शरद पवारांच्या हस्ते आम्ही करणार आहोत. त्या कार्यक्रमाला अनेक बहुजन चळवळीचे लोकसुद्धा निमंत्रित करणार आहोत. असं हे कार्यक्रमाचं स्वरूप आहे आणि या कार्यक्रमाला आवर्जून बहुजन मराठा समाजातल्या लोकांनी अधिक प्रमाणात यावं अशी आमची इच्छा आहे. दादा, आपण आता अर्थकारणाचा विषय घेतला, परंतु अर्थकारणाबरोबरच जर अर्थकारण करायला सुद्धा शिक्षण योग्य असलं पाहिजे आणि संभाजी जर चळवळीच्या माध्यमातून काम करते तर समाजाच्या जी काही शिक्षणापासून दुर्लक्षित आणि लोक आहेत त्यांच्या शिक्षणासाठी आपली भूमिका कशी असणार आहे? नाही, आपल्याकडं 2-3 गोष्टी चर्चेला जातात. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की आपल्याकडं उत्तम शिक्षण नाही आहे. परंतु जर आता अलीकडं जर बघितलं तर आपण खाजगी शिक्षण संस्थेला मान्यता दिल्यानंतर अगदी तालुक्याच्या ठिकाणी चांगल्या इंग्रजी शाळा झाल्यात. माझ्याबरोबर सुभाष बोरकर आहेत. अगदी एका तालुक्याच्या ठिकाणी त्यांची एक चांगली इंग्लिश मीडियम स्कूल आहे. 750 मुलं आहेत त्यांच्या. आपली स्वतःची जेजुरीमध्ये आहे. तर दर्जेदार शिक्षण मिळते. दुसरा एक गैरसमज पसरवलेला आहे की इंग्रजांनी फक्त नोकरीसाठीच शिक्षण दिलं. आता नोकरीसाठीच शिक्षण दिलं असं म्हणणं पण गैरलागू आहे असं म्हणता येणार नाही. परंतु मराठी माणसाची मानसिकताच त्याला मला जबाबदार दिसते. अनेक उद्योगपती याच शिक्षणातून निर्माण झालेत. मी स्वतः इंजिनियर झालो आणि मी आता बिल्डर आहे. माझ्या क्षेत्रामध्ये मी नामवंत बिल्डर आहे. असं काही नाही आहे. शिक्षण हे एक गरजेची आहे त्या विषयाचं ज्ञान असण्यापुरतं. शेवटी उद्योजक अर्थकारणाची भूमिका आपण घेत असताना आमचं म्हणणं असं आहे की आपल्या समाजातील जी मुलं आहेत जी शिक्षणामध्ये पुढे येत नाहीत त्यांच्यासाठी समाजामध्ये काय भूमिका घेणार? नाही, मूळ विषय काय आहे की शिक्षणात पुढे येत नाही असं म्हणणं गैरलागू होतं. त्याचं कारण असं आहे की उपलब्ध असलेली आकडेवारी असं सांगते की महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण घेऊन मुलं उत्तीर्ण झालेली आहेत. आज अनेक लोक डिप्लोमा करून, BE करून, अगदी ME करून बेरोजगार आहेत. आज बेरोजगारीचा प्रश्न आहे. त्यांच्यासमोर नोकरी नाही आहे, उद्योग नाही आहे, काही व्यवसाय करण्यासाठी दिशा नाही आहे. शिक्षणाचा विषय जरी असला तरी पण आत्ता उपलब्ध माहिती अशी की बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे. याचाच अर्थ असा आहे की शिक्षित वर्ग आहे, नाही असं नाही. ITI सारख्या कौशल्य विकासचे कोर्स घेतलेले सुद्धा मुलं उपलब्ध आहेत. परंतु योग्य दिशा नाही. आम्ही त्याची थोडीशी व्याप्ती अशी वाढवतोय की महाराष्ट्राच्या बाहेर अगदी जगभर, मी तुम्हाला किंबहुना एवढं सांगू शकतो की अगदी उदाहरणादाखल म्हटलं तर जापानसारखा देश आहे. इथं वृद्ध लोकांची संख्या प्रचंड वाढली आहे. म्हणजे 60, 80 आणि 100च्या पुढं 28% लोक आहेत. त्यामुळं तरुण वर्ग नसल्यामुळं तिथं जे उपलब्ध असलेल्या नोकऱ्या, उद्योगाच्या संधी आपल्याला माहीत नाही. ऑफिशियली जापाननी सांगितलेलं आहे की त्यांना 4 लाख तरुण ग्रॅज्युएट असलेले आणि जापनीज भाषा असलेले जर उपलब्ध झाले तर तिथं चांगल्या प्रकारची नोकरी उपलब्ध आहे, खात्रीशीर आहे आणि चांगल्या प्रकारचा पगार आहे. पण हे फक्त जापानमध्ये नाही, पोलंडमध्ये आहे, रोमानियामध्ये आहे, डेन्मार्कमध्ये आहे, युरोपच्या अनेक विकसित देशामध्ये
बर्थ रेट डाऊन झालेला आहे. आपल्याकडं लोकसंख्या ही समस्या आहे आणि त्यांच्याकडं लोकसंख्या घटणं ही समस्या आहे. कारण नवीन दाम्पत्य मुलं जन्माला घालायला तयार नाही आहे, जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे. जर घातलं तर एखादंच मूल जन्माला घालतात. त्यामुळं अनेक देशाची समस्या लोकसंख्या आहे आणि भारताकडं ते कष्टाळू लोक, शिकलेले लोक, प्रामाणिक लोक म्हणून पाहतात. म्हणून जगभराच्या संधी बाबतीत आम्ही बोलतोय. आम्ही ऑस्ट्रेलिया तहत कॅनडाचा जो आम्ही अजेंडा राबवला आहे, सकाळ पेपरनी परवा दिवशी आमच्यावर अर्थकारणाच्या दिशेने नावाने एक लेख लिहिला. आपल्याला आश्चर्य वाटेल, 2.5 कोटी लोकांनी तो सोशल मीडियावर वाचला. हा रेकॉर्ड झालेला आहे. म्हणजे अर्थकरण या विषयावर जर चर्चा सुरू केली तर अर्थकरणाची जर चळवळ सुरू केली तर ती समाजातली गरज आहे. कुठलीही संघटना टिकून राहते, दीर्घकाळ चालते ज्यावेळेस तिला समाजाचे प्रश्न कळतात, ज्यावेळेस भावनिक विषय होते, ऐतिहासिक विषय होते, सामाजिक विषय होते. 25 वर्ष आम्ही त्याच्यावर काम केलेलं आहे. इथून पुढच्या काळामध्ये अनेक गोष्टी तुम्ही सांगता, शिक्षणातल्या सुधारणेबाबतीत पण आम्ही सरकारशी चर्चा करू, निश्चितच त्याचा विचार करता येईल. परंतु आज जे शिकलेले लोक आहेत, ज्यांचं भविष्य आज अंधकारमय झालेलं आहे, त्यांना दिशा देण्याच्या दृष्टीने आम्ही अर्थकारणाकडे चाललेलो आहोत. या गोष्टीसाठी उशीर झाला असं वाटत नाही, कारण 1990ला उदारीकरण आलं. पंतप्रधान मनमोहन सिंग होते, त्यांनी हे धोरण त्यावेळेस आलं आणि त्याच्यानंतर आपली भूमिका घेत आहे. या गोष्टीला उशीर होता असं वाटत नाही? निश्चितच उशीर झालेला आहे. मी सगळ्या समाजाची क्षमा मागतो, आम्हाला माफ करावं. कारण 90ला मंडल कमिशन आलं आणि सगळे जाती, त्याच्या संघटना आरक्षणाच्या मागे पळत राहिले आणि 91ला खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण आलं. खाजगीकरणामुळं सरकारचे अनेक उद्योग हे खाजगी झाल्यामुळं आरक्षण तिथं नलेनील होणार होतं. हळूहळू आपण आता पाहताय की अनेक सरकारने उद्योग विकायला काढलेत. मागच्या काळामध्ये अटल बिहारींच्या काळामध्ये विकले गेलेत. आता LIC असेल, राष्ट्रीयकृत बँका असेल, रेल्वे असेल, विमानसेवा असेल, अनेक असे उद्योग आता खाजगीकरणाकडे जातील. तिथं गुणवत्तेवर आधारितच नोकऱ्या मिळतील. पण जगभरामध्ये खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण झाल्यानंतर भारतातल्या सगळ्या विचारधारेच्या पक्ष संघटनेने मुळात त्याला विरोध केला. कारण ईस्ट इंडिया कंपनी पहिल्यांदा व्यापारासाठी आली, पहिलं अर्थकरण केलं आणि त्यांनी राजकारण या देशातलं पूर्ण ताब्यात घेतलं आणि आपल्याला पारतंत्र्यात टाकलं. अशाच प्रकारच्या चर्चा त्या काळामध्ये झाल्या की अमेरिका ही महासत्ता आहे, ती अर्थकरणाच्या माध्यमातून आपल्यावर हवी होईल आणि कदाचित हा देश परत पारतंत्र्यात देईल, अशीही चर्चा झाली. जागतिकीकरण, खाजगीकरण हे वास्तव आहे. ज्या ज्या लोकांनी स्वीकारलं त्याच्यामध्ये आपण जसं 91ला स्वीकारलं तसं चायनाने पण स्वीकारलं. 91 साली चायनाचा GDP आपल्यापेक्षा कमी होता. आज तुम्ही 31 वर्षानंतर जर तपासलं, आज करोनानंतर चायना जगातला 1 नंबरचा देश झालाय. त्यांची इकॉनॉमी $12 ट्रिलियन झाली. जगातला एकूण 28% व्यापार चायनाच्या ताब्यात गेलेला आहे. एकट्या अमेरिकेचा 67% व्यापार चायनाच्या ताब्यात गेलेला आहे. चायनाची लोकसंख्या ही समस्या होती, अंधश्रद्धा ही समस्या होती, जाती व्यवस्था, विविध धर्म ही सुद्धा समस्या होती. पण चायनाने तिथं साम्यवाद असताना सुद्धा भांडवलशाहीचा विचार असलेल्या खाजगीकरणाला मान्यता दिली, जागतिकीकरणाला मान्यता दिली आणि आपला विकास केला. जगभर चायनाने व्यापार उद्योग केला. भारताकडे मात्र योग्य ते मार्गदर्शन झालं नाही. खरं तर ही चळवळ सामाजिक लोकांची होती, परंतु समज, गैरसमज आणि अज्ञान आणि दिशा नसल्यामुळं, म्हणून आम्ही आता लॉकडाऊन नंतर ज्या समस्या आमच्या समोर आलेल्या आहेत, म्हणून आम्ही नवी दिशा, नवा विचार आणि त्याचा विस्तार, सीइंग इज बिलिव्हिंग कॉन्सेप्टने आम्ही सुरुवात केली होती. ती म्हणजे आम्ही दुबई आणि इस्रायल या 2 देशांची ओळख संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना करून द्यायला सुरुवात केली. वाळवंटात निर्माण झालेलं स्वर्ग म्हणजे दुबई आहे आणि अत्यंत विकसित शेती ही इस्रायलने निर्माण केली, जिथं 3% पाणी येतं. ह्या 2 प्रेरणा आहेत. मला असं वाटतं आम्ही निश्चितच उशीर केलेला आहे, परंतु कुठलंही चांगलं काम करायची सुरुवात होणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही वैचारिक प्रबोधनाबरोबरच अर्थकारणाच्या विषयावर चर्चा सुरू केली. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, आज माझे 250 कार्यकर्ते जे पूर्वी कुठलाही उद्योग व्यवसाय करत नव्हते, ते आज 1 कोटी किमान त्यांचा टर्नओव्हर असलेले व्यवसाय करतायत. आणि ऑस्ट्रेलिया तहत कॅनडाच्या अंतर्गत आज 8,500 तरुण आखाती देशामध्ये, दुबई असेल, सौदी अरेबिया असेल, अशा अनेक देशामध्ये गेलेत आणि
रोमानिया आणि पोलंडमध्ये आपण ओपनिंग केलेली, तिथेही जायला लागलेत. आमचा जाणारा कुठलाही कार्यकर्ता एक विश्वास देतो की माझ्या मागं मी किमान एका माणसाला कामाला लावील आणि या साखळीच्या माध्यमातून पुढच्या 25 वर्षामध्ये म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याला शताब्दी महोत्सव साजरा करत असताना महाराष्ट्रातील 20 लाख तरुण परदेशामध्ये उद्योग व्यवसाय नोकरीसाठी गेले असतील. मी तुमच्याबरोबर बोलत असताना 2 दिवसापूर्वी भारत सरकारने डिक्लेअर केलं की $100 अब्ज आपल्या भारताला परदेशातनं आलेत. जे परदेशात उद्योग व्यवसाय नोकरी करतात त्यांनी भारतात पाठवलेली रक्कम $100 अब्ज आहे. तर ही रक्कम लक्षात घेता मला असं वाटतं की भविष्यामध्ये आपल्या मुलांनी परदेशात जावं. त्याचं कारण नाही, बाहेरचा पैसा मोठा असतो. म्हणजे 1947ला 1 रुपयाला 4 दिरहम मिळत होते, आज 22 रुपयाला 1 दिरहम मिळतो. हा बदल आहे. अमेरिकेचा डॉलर 47साठी 1 रुपयाला $1 होता, आज 88 रुपयाला $1 झाला आहे. त्यामुळे परदेशात नोकरी केली तर पैसे शिल्लक पडून भारतातल्या तुमच्या कुटुंबाला, गावात तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या शहरामध्ये त्याचा विकास होऊ शकतो. असे अनेक माझ्याकडे उदाहरणं आहेत. परंतु उशीर जरी झाला असेल तर कधीतरी जे काही चुकलं ते दुरुस्त केलं पाहिजे, त्याच्यासाठी माफी मागितली पाहिजे आणि नव्याने सुरुवात केली पाहिजे. किंवा भविष्याच्या पिढ्या तरी त्यातनं घडतील. हे फक्त अभिवाचन नाही आहे. नाही, ऑलरेडी मी तुमच्याशी बोलत असताना 8,500 तरुण परदेशात गेलेत. माझे 250 कार्यकर्ते आज 1 कोटीच्या पुढे व्यवसाय करायला लागलेले आहेत. आणि हा विश्वास ज्यावेळेस आम्ही देतोय, आम्ही आयडॉल्स उभे करतोय, काही उदाहरणं करतोय. आज आमच्याकडं तुम्हाला फ्रँचायझी मॉडेल चालवणारी जी मुलं तुम्हाला दिसतात, असे जवळपास 100पेक्षा जास्त फ्रँचायझी मॉडेल चालवणारे आमच्या संपर्कात आहेत. पुढं जाऊन मी तुम्हाला हे सांगतो की पहिली बिझनेस कॉन्फरन्स संभाजी ब्रिगेडच्या नावाने आम्ही ग्रँड हयात हॉटेलमध्ये घेतली. आमच्या लोकांनी हयातीत 5 स्टार बघितलं नसतं, त्या हयात हॉटेलमध्ये आम्ही घेतली. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, आम्ही 23 बिझनेस कॉन्फरन्स सक्सेसफुल घेतल्या. 27 नोव्हेंबरला आत्ता सातारची झाली 23वी. लोक प्रतिसाद देत आहेत, लोक स्वागत करतायत आणि लोकांना आवडतंय. अगदी परवा दिवशी गोष्ट पैशा पाण्याची, हर्षल वानखेडेंचं पुस्तक प्रकाशित झालं. प्रकाशन पूर्वी 60,000 लोकांनी बुकिंग केलं. याचा अर्थ असा आहे की लोकांचं अर्थकरण मोडकळीस आले, पोटा पाण्याचे प्रश्न आहेत, त्यांना कुठे चांगलं मार्गदर्शन पाहिजे, चांगली दिशा पाहिजे, चांगले विचार पाहिजे. आणि संभाजी ब्रिगेड जर बदलत असेल तर त्याचं लोक स्वागत करतील असं मला विश्वास वाटतो. बहुजन समाजासाठी संभाजी ब्रिगेड उद्योगधंद्यासाठी सगळ्या समाजासाठी काम करणार का? महाराष्ट्रात राहणारा मराठी माणूस, ज्याला आपण महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठा म्हणतो, मराठी बोलणारा मराठा ही जातीवाचक शब्द नाही. महाराष्ट्रात राहणारा मराठी बोलणारा प्रत्येक माणसासाठी आम्ही काम करू. आपण शिवजन्मभूमीत आलात. सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं मोठं राजकारण तापतंय. महाराष्ट्राचे राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही वक्तव्य बोलून गेले. आज आपण शिवजन्मभूमीत आलात, काय सांगा? छत्रपती उदयन महाराज यांनी स्वतः भूमिका घेतलेली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी भूमिका घेतलेली आहे आणि त्या दोघांच्याही भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. त्यांच्यापुढं मी खूप छोटा माणूस आहे, त्यामुळे या विषयावर मी बोलणार नाही, मी कुठल्याही वादात पडणार नाही. कारण आमचा मोटिव्ह, आमचं अधिवेशन आहे, रौप्य महोत्सवी अधिवेशन आहे आणि कुठल्याही भावनिक वाद विवाद प्रतिवाद अपमान मानामध्ये आम्ही पडणार नाही. याचं कारण असं आहे की योग्य ती माणसं त्याचं नेतृत्व करतायत, आम्हाला त्यांना सन्माननीय वाटतात, ते आम्हाला आमचा त्यांना पाठिंबा आहे.